त्याने तिच्यावर प्रेम केलं, विश्वास ठेवला। काही महिन्यानंतर तो तिच्यासोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार होता, पण त्याला कल्पना नव्हती की जिच्यासोबत तो भविष्याचे स्वप्न रंगवत होता तीच त्याच्या मृत्यूची पटकथा लिहित होती। लोहगडाच्या कड्यावर घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात वाटली, पण एका हुडीनं हत्येचं गुपित उलगडलं, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। मंडळी नमस्कार, मी विलास बडे तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्राला सुन्न करणारी एक क्रौर्य कहाणी। लोहगडावर सेल्फी काढताना पाय घसरला आणि 400 फूट खोल दरीत कोसळून बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला। 18 जूनच्या त्या दुर्दैवी दिवशी पुण्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आला। पुण्यातल्या नामवंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तरुण मुलगा केतन अग्रवाल आता या जगात नव्हता। ज्या घरात नोव्हेंबर महिन्यात राजस्थानच्या उदयपूरमधील 17 कोटींच्या आलिशान महालात शाही लग्नाची सनई वाजत होती, 2 विमानं वराडासाठी बुक झाली होती, त्या घरात आता फक्त आक्रोश आणि अंधार उरला होता। खरं तर सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता, पण पोलिसांच्या नजरेतून एक अशी चूक सुटली नव्हती ज्याने या अपघाताचा बुरखा टराटरा फाडला आणि समोर आली एका थंड डोक्यानं रचलेल्या क्रूर हत्येची थरारक कहाणी। हे आहे पोलीस तपासाचे आणि एका हुडीचं रहस्य, ज्यानं या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला। अपघाताची बातमी आली आणि लोणावळा पोलीस, पुणे ग्रामीण पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपला तपास सुरू केला। केतन त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वाढदिवसाच्या साठी तिला सरप्राईज देण्यासाठी म्हणून लोहगडावर गेला होता असं सांगितलं गेलं, पण पोलिसांना काही गोष्टी खटकल्या। गडावरून खाली पडण्याची जागा, पडण्याची ती वेळ आणि पडल्यानंतरची सगळी परिस्थिती, यात कुठंतरी पोलिसांना विसंगती जाणवत होती। तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांनी सगळ्यात आधी लोहगड परिसरातल्या मोबाईल डंप डेटा, टॉर लोकेशन्स आणि गडाच्या पायथ्याशी असलेले सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली। कडक उन्हाळ्याच्या वातावरणात जेव्हा गडावर ट्रेकर साधे कपडे घालून फिरतात, तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एक संशयास्पद तरुण दिसला। त्या तरुणानं अंगावर एक हुडी चढवली होती, डोक्यावर हुडीची कॅप आणि कानात हेडफोन लावून तो मुद्दाम स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता। हे सीसीटीव्हीतून लपलं नाही। गडावर येणारा सामान्य पर्यटक असा चेहरा लपवून का फिरत असेल, पोलिसांना पहिला संशय आला। पोलिसांच्या क्राईम डिटेक्शननं इथंच धोक्याची घंटा वाजवली। हा हुडीवाला तरुण दुसरा तिसरा कोणी नव्हता, पुण्याच्या मार्केट यार्डातला व्यावसायिक आणि सियाचा मित्र चेतन चौधरी होता। पोलिसांनी जेव्हा सिया आणि चेतन याचे कॉल डिटेल्स काढले, मोबाईल लोकेशन तपासलं, तेव्हा आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। 18 जूनच्या घटनेच्या पूर्वी साधारण एक आठवडा सिया आणि चेतन गुपचूप लोहगडावर जाऊन आले होते। त्यांनी गडाची पूर्ण रेकी केली। गडावर अशी कोणती जागा आहे जिथून खाली ढकललं तर माणूस जिवंत राहू शकणार नाही आणि कॅमेऱ्याची नजर पडणार नाही, याचं अचूक प्लॅनिंग त्यांनी आधीच केलं। वाढदिवसाचं निमित्त करून सियानं केतनला लोहगडावर बोलवलं। प्लॅनिंगनुसार त्या दिवशी आधी सिया गडावर पोहोचली, तिच्या मागोमाग हुडी घालून चेहरा लपवत चेतन चौधरी तिथं पोहोचला। असं म्हणतात की सोबत काही मित्रही होते जे दबा धरून बसले होते। गडावर पोहोचल्यावर एका कड्याच्या टोकावर फोटो काढण्याचा बहाणा करण्यात आला। केतन पूर्णपणे गाफील होता। त्याला पुसटशी ही कल्पना नव्हती की ज्याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं ती त्याची होणारी पत्नी त्याच्या मृत्यूचा सापळा रचून समोर उभी आहे। योग्य संधी मिळताच सिया, चेतन आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केतनला मागून जोरदार धक्का दिला। केतन थेट 400 फूट खोल दरीत कोसळला। केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर सियानं आव आणला की केतनचा पाय सेल्फी काढताना घसरला। सुरुवातीला हा अपघात वाटावा यात ती यशस्वी झाली,
तिला वाटलं होतं की केतनसोबत लग्न मोडण्याचा हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. तिला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिनं आपल्या प्रियकराच्या साथीनं हा थरारक कट रचला. पण जर तिला लग्न करायचं नव्हतं तर लग्न टाळण्याच्या अनेक गोष्टी होत्या. ती थेटपणे त्याला सांगू शकली असती की माझं प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. कदाचित पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी टळू शकल्या असत्या. पण तिला जीव घेण्याची गरज काय, हा सवाल आजही कायम आहे. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही पुरावा मागे सोडतो. इथं चेतननं स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी घातलेली ती हुडी पोलिसांसाठी सगळ्यात मोठा धागा ठरली. तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला. कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या अपघातामागचा घातपात उघड केला. पोलिसांनी सिया गोयल, चेतन चौधरी आणि त्यांच्या 8 मित्रांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केला. 17 कोटींचा राजेशाही विवाह ठरलेला केतन अग्रवाल आज या जगात नाही. पण पोलिसांनी आपल्या थंड डोक्यानं, चाणाक्ष तपासानं एका क्रूर हत्येचा छडा लावून गुन्हेगारांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळवून देण्यासाठी शर्थ केली. आशा करूया त्यांना या त्यांच्या क्रूर कृत्याची अद्दल घडेल कायद्याने, आणि यापुढे नात्याला, विश्वासाला तडा देणाऱ्या प्रत्येकाला एक धडा मिळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.